सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनोज जरांगे पाटील यांचे पुढील उपोषण येवला तालुक्यातील पुरण गावात घ्या असा ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव केलाय। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं। या दरम्यान त्यांची प्रकृतीही खालावली होती। काही कारणास्तव त्यांनी सध्या हे उपोषण मागे घेतलंय। पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की पुढचं उपोषण मला येवल्यात घेण्याची वेळ आली तरी ती घेणार। यामुळे येवल्यातील उपोषणासाठी सर्व परवानग्या आणि सेवा पुरवण्याची जबाबदारी पुरणगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्वीकारण्याची तयारी दाखवली असून यासाठी ग्रामपंचायत पुरणगाव आणि एरणगाव खुर्द ग्रामपंचायत यांनी ग्रामसभा घेऊन तसा ठराव केलाय। या प्रसंगी हरिभक्तपरायण श्याम महाराज ठोंबरे, सरपंच कल्पना ठोंबरे, एरणगाव येथील शिवाजी खाबरे, शिवनाथ ठोंबरे, किरण सरमळ आदी ग्रामस्थ आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। येवला तालुक्यामध्ये पुरणगाव येथे जर उपोषण या ठिकाणी जर झालं तर जरांगे पाटलांच्या उपोषणाला सकल मराठ्याचा जाहीर पाठिंबा राहील आणि पुरणगाव सर्वच गोष्टी खऱ्या अर्थाने मदत करायला खऱ्या अर्थाने तयार आहे। आता जरांगे पाटलांना मानाचा मुजरा जरांगे पाटील उपोषणाला बसल्यापासून प्रवीण दरेकर असेल, प्रसाद लाड असेल यांनी आमदारकीच्या हव्यासापोटी समाजाची गद्दारी केली, समाजाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली। त्यानंतर लाड गोट्या तो सदाभाऊ खोत असेल, आमदारकीसाठी त्यांनी मराठा समाजाशी द्रोह केलेला आहे। तर समस्त पुरणगावकरांच्या वतीने, सकल मराठा समाजाच्या वतीने मी प्रथमतः त्यांचा जाहीर निषेध करतो। जरांगे पाटील जर पुरणगावमध्ये येवला तालुक्यात जर उपोषण करत असाल तर सकल पुरणगावकरांच्या वतीने मी जरांगे पाटलांना आवाहन करतो, पाटील तुम्ही पुरणगावला उपोषणाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कसर हे ग्रामस्थ हे गावकरी ठेवणार नाही। मोठ्या ताकदीनं तुमच्या पाठीमागे उभे राहतील। त्यानं राहण्याची व्यवस्था असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, सर्व गोष्टी ग्रामस्थ मोठ्या ताकदीने या ठिकाणी उभं करतील। उपोषणाला पुरणगाव येथे आमच्या ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायतच्या वतीने मी पूर्ण पाठिंबा देत आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।